नमस्कार मंडळी, नमस्कार. मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे 16 सख्यांचा लाडक्या नात्यांचा, पॉवर्ड बाय फिगारो मल्टीपर्पज प्युअर ऑलिव्ह ऑइल. मंडळी, आज श्रावणी सोमवार आणि नागपंचमी आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नाग हा शेतकऱ्यांचा मित्र असतो. पिकांचं नुकसान करणाऱ्या प्राण्यांपासून नाग आपलं रक्षण करत असतो आणि म्हणूनच त्याची पूजा करण्याची प्रथा आहे. भगवान विष्णू शेषनागावर विराजमान असतात. भगवान शंकरांच्या गळ्यात वासुकी नाग असतो, म्हणून नागाला देवाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. म्हणजे आपली ही जी संस्कृती आहे ना, ती निसर्गाच्या जवळ जाणारी आहे आणि म्हणूनच तिचं जतन करणं हे आपलं कर्तव्य आहे, नव्हे ती जबाबदारी आहे. तेव्हा ही परंपरा आपण पुढे नेऊया. म्हणजे आजच्या भागामध्ये सुद्धा सख्यांच्या 4 जोड्या खेळण्यासाठी आतुर झालेल्या आहेत. तेव्हा लवकरात लवकर त्यांना आपल्या ह्या माहेरच्या अंगणामध्ये आमंत्रित करूया. अर्थात ह्या 4 जोड्या म्हणजे आपल्या 4 टीम असणार आहेत. तेव्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया 4ही टीमचं. पहिली टीम येते टीम मैत्री. कुणीतरी काहीतरी सांगावे या कानात, भावे मग कसं तरी मनात, जशी कतरी सुपारी कलकत्त्याच्या पानात, अडकावे तसे तरी कोणात. बरं ताई, तुझं नाव सांग बरं. माझं सौ दीपाली गणेश जगताप. आणि ताई, तुझं नाव सांग. सौ नीलम सुधीर जगताप. काय नात आहे तुमचं? जावा 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 आहेत का? हो 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 हो. तर बरं, तुमच्या ते ताई कोण आहे? ह्या मोठे. अच्छा, म्हणजे तू तिला घेऊन आलीस सखी म्हणून. अच्छा, एवढं नातं घट्ट काय, मी तुमच्याशी बोलणारच आहे. आणि आता येते टीम सोबती. तुझं नाव सांग बरं. अश्विनी सूर्यवंशी. आणि ताई, तुझं नाव सांग बरं. मृण्मयी कैदारी. काय नाते आहे दोघींचं? आमचं नणन भाऊजय. नणन भाऊजाई. ओके ओके, नणन भाऊजे आलेले. व्हेरी गुड. बरं, कोण कोण कोणाला घेऊन आले? सखी कोण आहे आणि ताई कोण आहे? ताई आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही त्यांना घेऊन आले सखी म्हणून. अच्छा, ठीक आहे, आपण तुमच्या नात्यांबद्दल सुद्धा बोलणार आहोतच. आणि आता येते टीम दोस्ती. ताई, तुझं नाव सांग. अलका पाडेकर. आणि ताई, तुझं नाव सांग. माझं सौ मीना पाटील. बरं, काय नाते आहे दोघींचं? मावस बहिणीचं. मावस बहिणी. बहिणी बहिणी आलेल्या आहेत. ओ ओके, व्हेरी गुड. हरकत नाही, तुमच्याशी आपण गप्पा मारणारच आहोत. ओके. आणि आता येते तुमच्या समोर शेवटची टीम, टीम सवंगडी. रे आली ही अप्सरा, बच के रे जरा, फुलकू फटाका ही बाय गो. तुझं नाव सांग बरं ताई. माझं नाव विद्या प्रकाश क्षीरसागर. विद्या ताई. हा. ओके. मी भाऊजे आहे, ती माझी ननंदबाई आहे. अच्छा, तुम्ही भाऊजाई की नणंद आहे? आले ननंदबाईला. ओके. तुझं नाव सांग बरं ताई. निकिता दत्ताराम कोंडाळकर. ही ताई म्हणाली तुम्ही काय नणंद भाऊजे आहेत. व्हेरी गुड. स्वागत आहे तुमचं आपल्या या कार्यक्रमामध्ये. ठीक आहे. 4ही टीमचं अगदी मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. खूप छान वाटलं तुम्ही सगळ्याजणी इथे आलेल्या आहात. पण खेळाकडे जाण्या अगोदर मी आपल्या खेळाचे नियम आणि अटी तुम्हाला सांगतो. कसं आहे सख्यानो, की आपले 3 खेळ असणार आहेत आणि प्रत्येक खेळामध्ये एक विजेती टीम असणार आहे. ओके. विजेत्या टीमला मिळणार आहे 30 गुण. त्यानंतरची जी विजेती टीम असणार आहे त्यांना मिळणार आहे 20 गुण. त्याच्यानंतरची म्हणजे 3ऱ्या क्रमांकाची जी विजेती टीम असणार आहे त्यांना मिळणार आहे 10 गुण. आणि शेवटची जी टीम असणार आहे त्यांना मिळणार आहे 0 गुण. आणि हे प्रत्येक खेळामध्ये असणार आहे. पण इथे एक संधी आहे तुम्हाला, किंवा एक लॉटरी म्हणा, किंवा एक गम्माडी गंमत आहे. म्हणजे एक मजा आहे. ती मजा काय, ती गम्माडी गंमत काय, ते तुम्हाला बघायचे. हा, ये ग. हा, ही आहे गंमत, ही आहे मजा, ही आहे संधी, आणि ही आहे लॉटरी सुद्धा. ही जादूची छडी आहे. म्हणजे काय, ही जादूची छडी जर तुम्ही वापरली तर तुमचे जे गुण आहेत, तुम्हाला जे मिळालेले गुण आहेत ते दुप्पट होणार आहेत. फक्त अट अशी आहे की संपूर्ण खेळामध्ये तुम्हाला ही जादूची छडी एकदाच वापरता येणार आहे. ओके. ओके. नक्की कळले तुम्हाला? ओके. आणि मग जी आपली आजच्या भागाची विजेती टीम असणार आहे त्यातली ताई होणार आहे हुकुमाची राणी, आणि सखी असणार आहे अर्थातच लाडकी सखी, ज्यांना मिळणार आहे मायक्रोवेव्ह आणि इंडक्शन. आहे की नाही मजेशीर? हा, तेव्हा मंडळी अजिबात वेळ न घालवता आपण जाऊया आपल्या पहिल्या खेळाकडे. बरं, हा जो पहिला खेळ आहे तो ताई खेळणार आहे. हा, तुमच्या प्रत्येकीच्या टीम मधली ताई कोणी त्यांनी हात वरती करायचे. वरती करा. ओके. तर तुम्ही हा खेळ खेळायचा आहे की या खेळाचं नाव आहे रिंगा रिंगा रिंगरी. हा खेळ असा आहे की तुम्ही बघताय की तुमच्यासमोर प्लास्टिकचे तुकडे आहेत. हां,
काय करायचे, ते प्लास्टिकचे तुकडे जोडायचे. जोडल्यानंतर एक रिंग तयार होईल. रिंग तयार झाल्यानंतर ती आम्हाला दाखवायची. हा, ती निघाली नाही पाहिजे, सुटली नाही पाहिजे. झाल्यानंतर ती आपले पुढे टाकायचे. त्या रिंगेमध्ये उभं राहायचे, रिंगेत उडी मारायची. पुन्हा ती रिंग अशी आपल्या अंगाभोवती वरून काढायची. पुन्हा ती अशी काढून पुन्हा समोर टाकत 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 तुमच्या समोर जी सफेद रंगाची रेषा आहे ती पार करायची. जी ताई कमीत कमी वेळामध्ये ती रेषा पार करेल ती असणार आहे विजेती, म्हणजे ती टीम विजेती असणार आहे. त्यानंतरची दुसरी, त्यानंतरची तिसरी आणि मग चौथी. ओके, कळले तुम्हाला? नक्की सुरू करायचं आहे. पण अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत आपुलकीचा प्रश्न की या पहिल्या खेळासाठी कोणाला जादूची छडी वापरायची आहे, हात वरती करायचे. बघा, विचार करा. या पहिल्या खेळासाठी एकाही टीमला जादूची छडी वापरायची नाहीये. ओके, तयार आहेत सगळ्या? तुमची वेळ सुरू होतीये. 1 2 3. निघाली नाही पाहिजे, निघाली नाही पाहिजे. रिंग, हा, व्हेरी गुड. उडी मारायची, शाबाश, व्हेरी गुड, क्या बात आहे. उडी मारायची आहे, शाबाश, ये बात आहे. दोन्ही पायाने उडी मारायची आहे. हा, दोन्ही पायाने उडी मारायची आहे. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड, शाबाश शाबाश. उडी मारायची आहे दोन्ही पायानी. आता कशी उडी मारशील? हा, घे मागे, पुन्हा तुटले तुटले. हा, मागे जा, जागेवरती असते ते, जागेवरती जागेवरती येऊन रेषा पार करायची आहे. आता कशी उडी मारशील? हा, जा पुढे. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, उडी मारायची आहे. उडी मारत नाहीये. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. निर्णय असा आहे, विजेती टीम आहे ती टीम आहे मैत्री. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. तुम्हाला मिळत आहेत 30 गुण. आणि त्यानंतरची विजेती टीम आहे टीम सवंगडी. तुम्हाला मिळालेले आहेत 20 गुण. त्यानंतरची विजेती टीम आहे टीम दोस्ती. तुम्हाला मिळालेले आहेत 10 गुण. आणि टीम सोबतीला मिळालेले आहेत मात्र 0 गुण. बरं, आता ह्या पहिल्या खेळामध्ये जादूची छडी कोणीच वापरली नसल्यामुळे आपली गुणसंख्या जी आहे तीच आहे. त्याच्यामुळे आता ह्या पहिल्या खेळापर्यंत आघाडीवरती आहे मैत्री टीम. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई, तुला कधी असं वाटलं की माझी जी नणंद आहे ती माझी चांगली लाडकी सखी होऊ शकते किंवा एक घट्ट मैत्री आमच्यामध्ये होऊ शकते? कधी वाटलं तुला? म्हणजे स्टार्टिंगलाच. स्टार्टिंगलाच? स्वभाव पण खूप छान आहे, साधी आहे आणि लाजळू पण आहे. पण मग मला एक फक्त विचारायचंय कुतूल म्हणून की असा कुठला स्वभाव तुला असं वाटतं की हिने बदलला पाहिजे? तिने म्हणजे ती लाजते खूप. म्हणजे असं समोर एकदम असं स्ट्रॉंगपणे बोलली पाहिजे, एकदम बिनधास्त राहिली पाहिजे. असते. ओके, मला बाकी ती खूप मस्त आहे. बाकी ती छान आहे. ओके ताई, मला तुला विचारायचंय, ताईचा असं कुठला स्वभाव तुला जास्त आवडतो? ती खूप बिंदास राहते एकदम. बिंदास राहते. आवडतो. मग तेवढी तू बिंदास्त का नाहीयेस? हो, सोबत राहून बघूया. अच्छा, सोबत राहून आता तू पण होणार तसं. झालीस? हो. ओके, बरं. असं आणि असा कुठला स्वभाव आहे जो तुला वाटतो की हिने बदलला पाहिजे? नाही, तिच्यामध्ये असं काय आहे नाही की ती बदलली पाहिजे. बापरे, आज काय खरं नाही बाबा. हा, आज तुझे मार्कशीट सगळं देणार आहे ताई. ओके ताई, तुझ्या लग्नाला किती वर्ष झाले? माझ्या लग्नाला आता पुढच्या वर्षी फेबमध्ये 6 वर्ष कंप्लीट. 6 वर्ष होतील ताई. 6 वर्ष झालेली आहेत. एक पटकन उखाणा घे बरं. शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, मितेशरावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून. क्या बात आहे. छान वाटलं तुमच्या दोघींशी गप्पा मारून. आता आपण खेळायला सुरुवात करूया. ओके, गप्पांनंतर आता सुरू करूया आपल्या या मजेशीर खेळाला. या खेळाचं नाव आहे खुंकर प्रेमाची. आता हा खेळ असा आहे की तुम्ही बघतायत की तुमच्यासमोर फुगा आहे. ओके, आणि सागर गोटे ठेवलेले आहेत. हां, 15-15 सागर गोटे आहेत. काय करायचंय, फुगा फुगवायचंय आणि त्या फुगा फुगवून झाल्यानंतर त्या फुग्यातल्या हव्याने एक एक सागर गोटी या रेषेच्या पार करायची. एक सागर गोटी पार झाल्यानंतर मगच दुसऱ्या सागर गोटीला हात लावायचा. कळलं तुम्हाला? नक्की. बरं, आता हा जो दुसरा खेळ आहे तो सखी खेळणार आहे. 2 मिनिटाची वेळेची मर्यादा असणार आहे. 2 मिनिटामध्ये जी सखी जास्तीत जास्त सागर गोटे ह्या रेषेच्या पार करेल ती असणार आहे विजेती, म्हणजे ती टीम विजेती असणार. ओके, पण
खेळ सुरू करण्या अगोदर अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न. या खेळासाठी जादूची छडी कोणाला वापरायची? हात वरती करायचं. तुम्हाला नाही, तुम्हाला पण नाही. ओके, चला तर मग या दुसऱ्या खेळासाठी जादूची छडी वापरणार आहेत टीम सोबती आणि टीम मैत्री. ओके, तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटांची. फुग्याने ढकलायचं नाही. 10 बरं 15 सागर गोट्या प्रत्येक टीमकडे होत्या. ओके, कमीत कमी वेळेमध्ये 15 सागर गोट्या रेषेच्या पार ज्या टीमने केलेल्या आहेत ती टीम आहे टीम सोबती. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांना मिळालेले आहेत 30 गुण. त्यानंतरची विजेती टीम आहे मैत्री, ज्यांच्या फक्त 4 सागर गोट्या इथे राहिलेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला मिळालेले आहेत 20 गुण. त्यानंतरची टीम आहे टीम सवंगडी, त्यांच्या 6 सागर गोट्या मात्र राहिलेल्या आहेत, त्यांना मिळालेले आहेत 10 गुण. आणि 8 सागर गोट्या शिल्लक घेऊन चौथ्या नंबरवरती आलेले आहे टीम दोस्ती, तुम्हाला मिळालेले आहेत 0. पण आता ह्या खेळासाठी जादूची छडी सोबती आणि मैत्री टीम हे वापरणार होते, त्यामुळे तुम्ही ते वापरू शकता. छडीची कमाल, गुणांची धमाल. छडीची कमाल गुणांची धमाल. छडीची कमाल गुणांची धमाल. जादूची छडी फिरवल्यानंतर आता आपण बघूया गुणसंख्या काय झालेली आहे. त्यासाठी स्कोअर बोर्डकडे जाऊया. आघाडीवरती आहे पुन्हा एकदा मैत्री टीम. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मंडळी, सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला. आणि हा खेळ अत्यंत महत्वाचा आहे. हा ताई, अत्यंत महत्वाचा आहे, कारण या खेळातून आपली विजेती टीम ठरत असते. तेव्हा या खेळाकडे जाण्या अगोदर आपण जाऊया मंडळी आपल्या माहेरच्या आठवणींमध्ये. परत ताई, माहेर म्हटल्यानंतर सगळ्यात आधी तुझ्या डोळ्यासमोर कोण येतं? आई वडील. काय सांगशील आई बाबांबद्दल? वडिलांविषयी सांगायचं सर. बाबां काय सांगशील बाबांबद्दल? म्हणजे खूप चांगला सांभाळ केला त्यांनी. माझे बाबा शेती करायचे. शेती करत असल्यामुळे आम्हाला पण म्हणजे घरी त्यांना असं वाटायचं थोडंफार काहीतरी काम असलं तर त्यांनी मुलांनी पण थोडंसं हातभार लावा म्हणून. पण कधी कधी आम्ही खेळण्याच्या याच्यामध्ये करायचंच नाही काम, तर कधी कधी ओरडायचे पण बाबा, पण तेवढंच प्रेमाने पण घ्यायचे. माझ्या म्हणजे घरची परिस्थिती खूपच म्हणजे नॉर्मलच होती. गरीब परिस्थिती असल्यामुळं मग लग्नात पैसे याच्याकडून घे त्याच्याकडून घे केले. लग्न झाल्याच्या नंतर 5 वर्षांनी माझे वडील ऑफ झाले. पण ते 2 दिवस हॉस्पिटलमध्ये होते आजारी असल्यामुळं. आणि मला छोटा बाळ होतं, तर मी त्यांच्याकडे जाऊ शकले नाही आणि भेटायला पण जाऊ शकले नाही. आणि नंतर ऑफ झाल्यावर पण त्यांना बघायची इच्छा माझी राहून गेली. त्याचंच खूप वाईट वाटते. पण तू बाळाला घेऊन तू जाऊ शकत होतीस? म्हणजे लहान बाळ असल्यामुळे म्हणजे आजूबाजूचे पण सांगत होते का लहान बाळ आहे म्हणून नको जाऊ, म्हणून मग मी नाही गेले. पण आता असं कुठेतरी वाटतंय का तेव्हा गेले असते तर बरं झालं असतं. आपल्या आयुष्यामध्ये बाबांचं महत्व काय असतं ते मी समजू शकतो ताई. काही करत नसले तरी चालेल, पण ते हयात असणं हे फार महत्वाचं असतं. खरंच खूप महत्वाचं आहे. कारण किती पण वादळे येऊ देत, किती पण संकट येऊ दे, आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे आपले वडील असतात. हो, ते जिथे कुठे असतील त्यांचे आशीर्वाद नक्कीच तुझ्या पाठीशी नक्कीच असतील. ठीक आहे, थँक्यू.
आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. माहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या शेवटच्या खेळाला. आता हा जो आपला खेळ आहे त्या खेळाचं नाव आहे सुई उई मा सुई. बरं, हा जो खेळ आहे तो दोघींनी मिळून खेळायचा आहे. हा, तुम्ही बघताय की तुमच्या समोरच्या डिश मध्ये सुई आणि धागा आहे आणि समोर पेपर कप आहे. काय करायचंय की सगळ्यात आधी पहिल्यांदा दोघींनी मिळून एकाच हाताने सुईमध्ये धागा ओवायचे. म्हणजे एक ताई हातात सुई धरणार आहे आणि दुसरी ताई धागा घेऊन त्या सुईमध्ये ओवणार आहे. ओके, ते झाल्यानंतर आम्हाला असं दाखवायचंय. ती सुई आणि धागा या डिशमध्ये ठेवायची, धावत धावत जायचंय आणि एकावर एक पेपर कप उभे करायचे आणि एक पिरॅमिड तयार करायचे. म्हणजे अशा पद्धतीने हे बघा. हा, आता 2 कप आहे, ते एक कप एक ताई ठेवणार, दुसरा कप दुसरी ताई ठेवणार. टाळ्या एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पडले. ओके, कळले तुम्हाला? आता या शेवटच्या खेळामध्ये ज्या टीमने जादूची छडी वापरलेली नाहीये त्यांना मात्र या खेळासाठी वापरावी लागणार आहेत. आणि त्या 2 टीम आहेत, त्या टीम आहेत दोस्ती आणि सवंगडी टीम. ओके, चला तर मग सुरू करूया आपल्या या खेळाला. 1 2 3. एका वेळी एकच हात, दुसरा हात वापरायचा नाही. आणि होऊन झाल्यानंतर दाखवायचंय. ओके ओके, हा आणि हा, व्हेरी गुड. ओके, व्हेरी गुड. पडलं नाही पाहिजे, पडलं नाही पाहिजे. ओके, जा लवकर मग. हा, नाही नाही नाही, चुकीचं ठेवलंय. आधी उलटा ठेवायचंय. पहिला ग्लास उलटा आहे. लवकर लवकर लवकर. हा, एकच हात वापरायचे, एकच हात. शाबाश शाबाश, व्हेरी गुड. ये, हा, लवकर हात वरती करायचंय. व्हेरी गुड व्हेरी गुड, मस्तच. आणि वेळ संपलेली आहे. या खेळाची विजेती टीम आहे टीम सोबती. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. त्यांना मिळालेले आहेत 30 गुण. त्यानंतरची विजेती टीम आहे टीम दोस्ती. त्यांना मिळालेले आहेत 20 गुण. त्यानंतरची विजेती टीम आहे टीम मैत्री. तुम्हाला मिळालेले आहेत 10 गुण. आणि टीम सवंगडी तुम्हाला मिळालेले आहेत 0 गुण. मंडळी, आता ज्या आपल्या 2 टीम आहेत, टीम सवंगडी आणि टीम दोस्ती, हे मात्र या खेळासाठी जादूची छडी वापरणार आहेत. तर ते जादूची छडी वापरू शकतात. छडीची कमाल गुणाची धमाल, छडीची कमाल गुणाची धमाल. सवंगडी टीम, पण तुम्हाला या खेळामध्ये 0 गुण मिळाले असल्यामुळे तुम्ही जादूची छडी जरी फिरवलीत तरी मात्र गुणसंख्या 0च राहणार आहे. ठीक आहे. आणि जादूची छडी फिरवल्यानंतर आता बघूया एकूण गुणसंख्या काय झालेली आहे. आणि स्कोर बोर्ड सांगतोय की एकूण गुणसंख्या झालेली आहे सोबती टीमची 90, मैत्री टीमची एकूण गुणसंख्या झालेली आहे 80, दोस्ती टीमची एकूण गुणसंख्या झालेली आहे 50 आणि सवंगडी टीमची एकूण गुणसंख्या झालेली आहे 30.
आजच्या भागाची विजेती टीम आहे टीम सोबती. एकदा जोरदार तयार झाल्या पाहिजेत. त्यामुळे हुकमाची राणी झालेली आहे अश्विनीताई आणि लाडकी सखी ठरलेली आहे मृण्मयीताई, ज्यांना मिळतोय मायक्रोवेव्ह आणि इंडक्शन. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. पण इतर टीमनी मात्र नाराज व्हायचं नाहीये. तर सर मराठीकडून तुम्हाला भेट वस्तू आहे. मंडळी, अश्विनीताई जिच्यामुळे हुकमाची राणी झालेली आहे ती लाडकी सखी मृण्मयीताई, तिला आपण हुकमाच्या राणीची ओटी भरण्याचा मान देऊया. बरं ताई, तू आता हुकमाची राणी झालीस तर काय हुकूम तुला इथे सोडावा असं वाटतोय? मला असं वाटतं स्त्रियांनी आहे ना स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे, स्वतःच्या तब्येतीकडे, कुटुंबाकडे लक्ष ठेवले पाहिजे. आपली तब्येत स्वस्थ राहिली तर आपण कुटुंबाकडे लक्ष ठेवू शकतो. स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये हा माझा हुकूम. ओके. नाही, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तू इथे मांडलेस. खरंच आपल्याकडे आपल्या स्वतःकडे लक्षच प्रत्येक ताईने, प्रत्येक सखीने नक्कीच द्यायला पाहिजे. खूप छान वाटलं. पुन्हा एकदा तुम्हाला दोघींचं खूप खूप अभिनंदन. मंडळी, जी ताई तिच्या मल्टीटास्किंगने कुटुंबाच्या सगळ्या जबाबदाऱ्या अगदी सहज पार पडते, तिला मिळते फिगारो मल्टीपर्पज प्युअर ऑलिव्ह ऑइल यांच्याकडून स्पेशल गिफ्ट. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो, हो, हो. आणि लाडक्या सखीला मिळतोय तिला तिच्या हक्काचा माहेरचा आहेर इंडक्शन. सख्यांचा, हो, हो, हो. सोहळा सख्यांचा, आणि हुकमाच्या राणीला मिळतोय तिला तिच्या हक्काचा माहेरचा आहेर मायक्रोवेव्ह. सोहळा सख्यांचा, हो, हो, हो. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो, हो, हो. सोहळा सख्यांचा. मंडळी, आज श्रावणी सोमवार आणि त्यात नागपंचमी सुद्धा आहे आणि मला माहिती आहे की सगळ्यांनी आपल्या नागदेवतेची पूजा करून झालेली असेलच. म्हणजे ही जी आपली संस्कृती आहे ना, ही जी परंपरा आहे ती आपण असेच जपत राहूया आणि जपण्यासाठी एकत्र येत राहूया आणि बघत राहूया तुमचा लाडका आणि मजेशीर कार्यक्रम, ज्याचं नाव आहे सोहळा सख्यांचा लाडक्या नात्यांचा, पॉवर बाय फिगारो मल्टीपर्पज प्युअर ऑलिव्ह ऑइल.